केंद्र सरकारनं संसदीय समित्यांच्या दौऱ्यांवर होणारा अमाप खर्च कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे। कॅगच्या अहवालानंतर सरकारनं खासदारांच्या या दौऱ्यांमधील खर्चात 60% कपात केली। नवीन नियमानुसार आता खासदारांना पंचतारांकित हॉटेल्सऐवजी सरकारी गेस्ट हाऊस, सर्किट हाऊस किंवा बजेट हॉटेल्समध्ये थांबावं लागेल। तसंच आलिशान वाहनं, शाही मेजवान्या आणि महागड्या भेटवस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे। अतिरिक्त खर्च केल्यास संबंधित खासदारांकडून ती रक्कम वसूल केली जाणार आहे। पंकज दळवी अधिक माहिती देत आहेत। पंकज, संसदीय समित्यांच्या दौऱ्यांवरील खर्चात 60% कपात मोठा आकडा आहे। हा काय करण्यात आणि कशा प्रकारे परिणाम संभवतील, काय होईल? प्रसन्न सर, हा मोठी कपात आहे। जी सरकारी राजेशाही दौरे असायचे त्याच्यावरती मोठी कपात आहे आणि निश्चितच त्या कपात केल्यामुळे मर्यादा या निश्चित येणार आहेत। जे समिती सदस्य किंवा खासदार मंत्री बाहेर जाऊन वेगवेगळ्या जे सार्वजनिक कंपन्या आहेत त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होते त्याच्यावरती आता पूर्णपणे फुल्ली मारली जाईल। त्यांना सरकारी विश्रामगृह किंवा त्यांना राखीव असलेली जी सरकारी विश्रामगृह आहेत त्याच्यामध्ये राहावं लागेल। एक गोष्ट लक्षात आली की अशा पद्धतीनं वेगवेगळे जे समित्या असतात, त्यांचे अभ्यास दौरे असतात, त्यांच्या बैठका असतात, त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, देशाच्या वेगवेगळ्या भागात जावं लागतं। मात्र जेव्हा ते जातात तेव्हा त्यांची बडदास्तही मोठ्या प्रमाणात ठेवली जाते। मोठे पंचतारांकित हॉटेल्स असतात, पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्या येण्यासाठी त्यांना आलिशान गाड्या असतात। हा खर्च अवास्तव असल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। अर्थात जी लक्झरी लाईफ किंवा जे आरामाचं ऐशारामाचं आयुष्य त्या याच्यामध्ये त्यांना जगायला मिळत होतं त्याच्यावरती निश्चितच फुल्ली येईल। देशाच्या हिताने, देशाच्या तिजोरीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे असं आपण म्हणू शकतो। पण हजारो करोड रुपयांचा बर्डन जे आहे ते देशभरातून कमिट्यांच्या माध्यमातून याच्यावरती निश्चितच पडत असणार। 60% कपात म्हणजे हा मोठा निर्णय आहे। अर्थात मोठा निर्णय आहे, मात्र याची गरज सुद्धा आहे। अन्यथा जे VIP कल्चर जेव्हा वरिष्ठ पातळीवर सुरू होतं तेच खालपर्यंत झिरपतं। त्यामुळे निर्णयाचं स्वागत करायला व धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।